नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपले स्वागत आहे। आज आपण चतुर्थी स्पेशल बुंदी क्रश मोदक बघणार आहोत। हे खूप करायला पण सोपे आहेत आणि खूप टेस्टी लागतात। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला मोदक बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे 1 कप बेसन घेतलेले आहे। जर वाटीनुसार म्हणलात तर 1 वाटी बेसन। हे बघा, आता आपण हे बेसन घेतलेले एका बाउल मध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून त्याचं असं बॅटर बनवायचं आहे। हे बघा, मीठ घेतलेलं आहे। हे गोड होणार आहे, त्यामुळे थोडंसं नावाला मीठ टाकायचं। आता आपल्याला हे मिक्स करायचं व्यवस्थित आणि त्याच्यात पाणी घालून छान असं पातळ असं बॅटर तयार करायचं। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। हे बघा मित्रांनो, आता हे जे पीठ मी बॅटर पाणी टाकून हळूहळू त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत। व्यवस्थित असं पातळ झालं पाहिजे। जास्त पातळही नको, जास्त घट्टही नको, असं पीठ झालं पाहिजे। हे बघा, आता त्याच्यावर असं झारा घ्यायचा आणि त्याच्यावर ते पीठ टाकायचं बॅटर ते, आणि फक्त धरायचं त्याच्यावर। बरोबर अशी छान ती बुंदी सारखं पडतं। हे बघा, हे बघा, आता हे असं बुंदी सारखं आपण हे काढलेलं आहे ना बेसनाचं, आपल्याला हे मिक्सर मधून फिरून घ्यायचंय। जास्त बारीक नाही आणि जास्त हे पण नाही, थोडं आबडधोबड ठेवायचं। हे बघा, आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे हे। आता आपल्याला हे मिक्सर मधून जास्त बारीक करून घ्यायचं नाही, थोडं आबडधोबड ठेवायचं। हे बघा, आता हे आपल्याला असं मिक्सर मधून फिरून घ्यायचंय, जास्त बारीक पण नाही करायचंय। हे बघा कसं दाणेदार झालंय का नाही, असंच ठेवायचंय। जास्त बारीक नाही करायचं आणि जास्त जाडही ठेवायचं नाहीये। हे बघा, आता 1 वाटीनुसार आणि 1 कप म्हणजे 250 ग्रॅम ही साखर आहे। ती साखर आपल्याला घ्यायची। हे बघा, आता ते जेवढ्या ह्यानी साखर घेतलेली आहे कपनी, त्याच्या अर्धा कप पाणी घ्यायचं। हे बघा, आता ते पाणी त्या साखरात मिक्स करायचं आणि ह्या साखरेचा पाक करायचा आपल्याला। हे बघा, आता हा ऑरेंज कलर घेतलेला आहे मी। तुम्हाला जो आवडन पिवळा वगैरे कलर घेतला तरी चालेल। आता हा कलर पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। हे बघा, आता हा आपल्याला मिक्स करायचा आहे आणि पूर्ण साखर विरघळेपर्यंत हा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, आता ही साखर पूर्ण विरघळलेली आहे। हे बघा, आता हे जी साखर विरघळलेली आहे ना, त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरला फिरवलेलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये हळूहळू करत टाकायचं आणि मिक्स करायचं त्यात। हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये ते टाकलं होतं, सगळं मिक्स केलंय आणि त्याचा गोळा झालेला आहे पूर्ण। हे बघा, पूर्ण असं त्यातलं साखरेचं पाकात ते पूर्ण भिजलं पाहिजे, चांगलं मुरलं पाहिजे, असं त्याचा गोळा झाला पाहिजे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे। हे बघा, आता मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेले ड्रायफ्रुट्स मध्ये। आता हे काजू आणि बदाम एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत। आता हे पण आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचे। हे बघा, आता हे काजू बदाम आहेत ना, ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे पूर्ण। हे बघा, आता हे आपल्याला पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स करायचे। हे बघा, आता हे मी असे मोदक केलेले आहेत, साच्यातले आहेत। हे साच्यात टाकले होतं आणि हे गरम गरम साच्यामध्ये भरून करावे लागतात। थंड झालं की ते कडक होतं। हे बघा, अशा प्रकारे हे आपले मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा, तुम्हाला कसे वाटतात ते। हे बघा, अशा प्रकारे आपले बुंदी क्रश मोदक झालेले आहेत। जर तो व्हिडिओ आवडला असेल तर आपली चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा, आणि तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।